नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे बँक ऑफ बडोदाकडून इथे वॅकन्सी निघालेली मित्रांनो. त्यासाठी त्याचे पद जे असणार आहे, सेल्स मॅनेजरचं पद असणार आहे, ऑफिसर ॲग्रिकल्चर सेल्सचं पद असणार आहे आणि सेल्स मॅनेजर ॲग्रिकल्चर पद असणार आहे. असे 3 पदं असणार आहे मित्रांनो, ऑफिसर आणि मॅनेजरचे सेल्सवाले. ओके. एकूण इथे 417 पदांसाठी इथे वॅकन्सी निघालेली आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इन्स्टा आयडी, फेसबुक आयडी पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, बँक ऑफ बडोदाकडून इथे वॅकन्सी असणार आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे, ह्युमन रिसोर्स रेग्युलर बेसिस इथं जॉब असणार, रेग्युलर जॉब असणार आहे. ओके. रिटेल, लॅबोरेटरी, रुरल डेव्हलपमेंट, ॲग्री, बँकिंगसाठी तर डिपार्टमेंट करता ती वॅकन्सी असणार आहे. ओके. रिटेलसाठी आणि रुरल रुरल ॲग्रीसाठी. ओके. तर रेग्युलर बेसिस वॅकन्सी असणार आहे बँक ऑफ बडोदाकडून. याची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म पण चालू झालेली आहे. 6 ऑगस्ट 2025 पासून, 6/8/2025 पासून लास्ट डेट असणार आहे 26 ऑगस्ट 2025, 26/8/2025. ओके. इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे त्यांनी, जसं की इथं रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन कंप्लीट आपल्याला भरायचं आहे, जसं की इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती. ओके. ऑनलाईन मोडने आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे. ओके. पेमेंट फीस पे करायची आहे. ओके. त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. प्रेफरन्स वगैरे आपल्याला कुठं जायचं आहे, बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले संपूर्ण इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा वाचून घ्यायची आहे. डॉक्युमेंटेशन आपल्याला अपलोड करायचे याच्यामध्ये. ओके. डिटेल वगैरे संपूर्ण माहिती भरून द्यायची असे सांगण्यात आलेलं आहे. ही जी वॅकन्सी असणार एक्सपिरियन्स बेसिस जॉब असणार आहे. 6 महिन्यांच्या पुढचा इथे एक्सपिरियन्स इथे लागणार आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी इथं डिटेल दिलेलं आहे, क्रायटेरिया दिलेला आहे. 1/8/2025 पर्यंत आपलं क्रायटेरिया इथं असणार आहे. जे पण आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन असो, एज लिमिट असो या काही असो. ओके. त्याच्यानंतर इथं आता पहिलं जी पोझिशन दिलेलं आहे, स्केल जे आपले ग्रेड दिलेले आहे, स्केल. त्यानंतर आपल्या इथे एज लिमिट, टोटल वॅकन्सी, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स किती पाहिजे आपल्याला. ओके. आता सगळ्यात आधीचं पद जे असणार आहे सेल्स मॅनेजरसाठी, तर मॅनेजर सेल्ससाठी MMG स्केल 2 असणार आहे. याच्यामध्ये 227 वॅकन्सी असणार आहे. डिपार्टमेंट असणार आहे आपल्या याच्यामध्ये रिटेलमध्ये. ओके. लॅबोरेटरीजमध्ये 227 वॅकन्सी. 24 ते 34 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मॅन्डेटरी असणार आहे ग्रॅज्युएशनवाले आणि सगळ्यात प्रेफरन्स ज्यांना म्हणून MBA आणि ज्यांची PG डिग्री झाली त्यांना. ओके. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आपल्या सेल्सचा. ओके. बँकिंग सेक्टरमधला. डिपार्टमेंट असणार रुरल ॲग्री बँकिंगसाठी. ओके. 190 जागा असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार, ॲग्रिकल्चर सेल्ससाठी JMG स्केल 1 असणार आहे. 142 वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये 24 ते 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला 4 वर्षाची डिग्री लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये, जे की मॅन्डेटरी असणार आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये, हॉरिझॉन्टलमध्ये, ॲनेबलमध्ये. ओके. ते डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार आहे सेल्सचा, BFSI मधला. सेल्स मॅनेजर ॲग्रिकल्चरसाठी MMG स्केल स्केल 2 असणार आहे. 48 जागा असणार आहे टोटल. याच्यामध्ये 26 ते 42 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 4 वर्षाची डिग्री झालेली पाहिजे आपल्याला. ओके. प्रेफरन्स ज्यांना मिळणार त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असेल रुरल डिग्रीमध्ये. ओके. ॲग्रिकल्चरमध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही नंबर ऑफ वॅकन्सीवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे, जसे की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेली आहे. याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. बाकी ARA काय असणार आपल्याला ते जाणून घेऊया. क्रायटेरिया याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला डिपार्टमेंट, पोझिशन, स्केल, वॅकन्सी दिलेली आहे टोटल. ओके. आता याच्यामध्ये सेल्स मॅनेजर रिटेलसाठी जी असणार आहे वॅकन्सी, त्यासाठी 227 वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. त्यानंतर ॲग्रीमध्ये तुम्ही वॅकन्सी बघू शकता, हे 242 ऑफिसरसाठी आणि सेल्स मॅनेजरसाठी 48 वॅकन्सी कॅटेगरी वाईज. ओके. ज्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याबद्दल. SC, ST, OBC. ओके. कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती. त्यानंतर कॅटेगरीमध्ये आपल्याला सूट असणार आहे बेसिकली. SC, STला 5 वर्षाची सूट, OBCला 3 वर्षाची सूट आणि PWD पर्सनसाठी तर 10 वर्षाची सूट असलेले EWS आणि जनरल कॅटेगरी. ओके. आणि OBCला 13 वर्षाची सूट असणार आहे. SC, ST कॅन्डिडेटला इथं 15 वर्षाची सूट असणार आहे. ओके. अशा पद्धतीची आपल्याला पॉलिसी इथं बघायला मिळते. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर एक सर्व्हिसमॅनला पण सूट असणार आहे बेसिकली, ज्यांची सर्व्हिसनुसार आपल्याला सूट असते एक सर्व्हिसमॅनला. जनरलसाठी 5 वर्ष, EWसाठी 5 वर्ष, OBCसाठी 8 वर्ष, SC, STला 10 वर्ष. 1984 मध्ये ज्यांचं काही झालेलं असेल, ओके, पेरेंट्स म्हणजे त्यांचं नुकसान झालेलं असेल काही, त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. एज लिमिट इथं दिलेली आहे.
ॲप्लिकेशन फीज जी असणार आहे ₹850 प्लस जी-एस-टी असणार आहे जनरल, ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सीला आणि ₹175 प्लस जी-एस-टी वगैरे जे असणार आहे एस-सी-एस-टी, पी-डब्ल्यू-डी, ई-एस-एम आणि वुमन कॅटेगरीला. ओके. त्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला जे असणार कॅन्डिडेटला नॉन रिफंडेबल इथं आपल्याला इथं ॲप्लिकेशन फीज असणार, लोकेशन जे असणार आहे ऑल इंडियाला इथे वेकेन्सी असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता स्केल आपल्या सॅलरी आता जी-एम-जी स्केल 1ला जे ₹48,480 बेसिक पे असणार आहे तर ₹85,920 पर्यंत आपल्याला सॅलरी भेटू शकते. आणि आपल्याला जी स्केल 2 असणार एम-एम-जीची त्याला इथे 64,820 ते आपल्याला 93,960 पगार आपल्याला मिळू शकतो. आता आता बँकिंग सेक्टरमध्ये जॉब करण्यासाठी आपला सिबिल स्कोर पण आपला चांगला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला 680 प्लस आपला सिबिल स्कोर असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. प्रोबेशन पिरियड आपल्या असणार 1 वर्षाची आपल्याला ट्रेनिंग पिरियडमध्ये आपल्याला टाकणार प्रोबेशन पिरियडमध्ये आणि सर्व्हिस बॉन्ड दिलेले आपल्याला सर्व्हिस बॉन्ड असणार आहे आपल्याला याच्यामध्ये ₹5,00,000 असणार आहे. ओके. 3 वर्षासाठी ₹5,00,000 सर्व्हिस बॉन्ड असणार आहे. ओके. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असणार आहे इथं दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती. ओके. जे काही तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेली पिन आहे आणि तो क्रायटेरिया इथं फॉलो करायचा आहे. याच्यामध्ये अप्लाइंग करायला कॅन्डिडेटला इथं क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज, वर्क एक्सपिरियन्स सगळं काही इथं लागणार आहे. इंटरव्ह्यू वगैरे आपलं शेड्यूल होणार आहे. ओके. आणि एक्झामिनेशन पण आपली होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर आपल्याला डॉक्युमेंटेशन होणार आहे बोर्ड करून, युनिव्हर्सिटी करून रेग्युलर आपण बॉडी पाहिजे. त्यानंतर आता ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर इंटरव्ह्यू आपले सिलेक्शन होईल. सॉरी इंटरव्ह्यू पण होईल आणि आपली एक्झामिनेशन पण होणार आहे. ओके. हे लक्षात द्यायचं आहे. पर्सेंटेजबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तिथं पर्सेंटेजमध्ये त्यांनी पर्सेंटेज टाका, त्यांनी सी-जी-पी-एमध्ये त्यांनी सी-जी-पी-ए टाका. नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिपवाले इथं अप्लाय करू शकता, काहीही हरकत नाही. तर सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे, जसं की तुम्हाला मी सांगितलं इथं आता तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर तुमची इथं ग्रुप डिस्कशन होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे आणि इथं नंतर तुमचं इथं फायनल इथं मीट लागणार आहे मित्रांनो. ओके. याला लक्षात द्यायचं आहे. ऑनलाईन टेस्ट त्याच्यामध्ये कंपल्सरी. आता ऑनलाईन टेस्ट जी तुमची घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे मार्क मार्क बघायला मिळतात. जसं की आपल्याला 4 सेशनमध्ये आपल्याला घेण्यात येणार आहे. 4 पार्ट असतात त्याच्यामध्ये पण. त्याच्यामध्ये आपल्याला रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर इंग्लिश आपण कोणत्याही लँग्वेजमध्ये देऊ शकतो ही बेंगॉली लँग्वेज. त्यानंतर इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्क असणार याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकतो. कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी यांना 25-25 मिनिटचा टाइम असणार आहे. सगळ्या क्वेश्चनना इथं बघू शकता. त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेजचे 75 क्वेश्चन असणार आहे 150 मार्कांसाठी. ओके. तर 75 मिनिट आपल्याला टाइम असणार आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर 150 इथं क्वेश्चन असणार आहे 225 मार्कांसाठी दिलेलं आहे. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो पेपर हा. ओके. त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता याच्यानंतर आता खाली आल्यानंतर गाईडलाईन वगैरे दिलेली आहे आपल्याला पी-डब्ल्यू-डीसाठी. ओके. आता एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे आणि आपल्याला ऑनलाईन टेस्टसाठी, ग्रुप डिस्कशनसाठी, इंटरव्ह्यूसाठी ते आपल्या समोर इथं तुम्ही बघू शकता. जसं की सेंटर दिलेलं आहे ऑल इंडियामध्ये असणार आहे. ओके. हे सेंटर्स आपल्याला इथं बघून घ्यायचं कोणत्या सेंटरला आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके. त्यानंतर इथं ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू पण त्या सेंटरला तुमचा होणार आहे मग. ओके. त्याच्यानंतर इथं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं आपल्या पेपरला जाताना. त्यानंतर आपल्याला इथं आयडी प्रूफ आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण असेल ते. ओके. मोबाईल फोन वगैरे काही घेऊन जायचं नाही आहे. आणि ते एक्झामिनेशन जाताना सोबत आपल्या आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं फक्त बस एवढंच. डॉक्युमेंट वगैरे तुमचं व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यूच्या टायमाला होणार आहे. ओके. इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर नाही तर त्या टायमाला होईल मित्रांनो. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑफिशियली वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला फीज वगैरे मी सांगितलेली आहे. ₹850 जनरल, ई-डब्ल्यू-एसला असणार आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी, एक सर्व्हिसमॅनला ₹175 असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आता डिपार्टमेंट वाईज आपल्याला दिलेले रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके. आता सेल्स मॅनेजरचं जे असणार आहे रिटेलसाठी त्यांचं इथं माहिती दिलेली आहे संपूर्ण इथं. ओके. टार्गेट वगैरे संपूर्ण दिलेलं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी याचं संपूर्ण माहिती दिलेली आहे. याचा रिस्पॉन्सिबिलिटीज आणि मॅनेजर सेल्स ॲग्रिकल्चरसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं खाली गाईडलाईन वगैरे दिलेले फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे जसं की रिझ्यूम पीडीएफ फॉर्मॅट, डेटा प्रूफसाठी आपल्याला 10वीचे मार्कशीट आणि सर्टिफिकेशन पीडीएफ फॉर्मॅट, एज्युकेशन सर्टिफिकेशन आणि मार्कशीट इथं एज्युकेशन सर्टिफिकेशन पीडीएफ फॉर्मॅट, वर्क एक्सपिरियन्स पीडीएफ फॉर्मॅट, कास्ट सर्टिफिकेशन पीडीएफ फॉर्मॅट, पीडब्ल्यूडी सर्टिफिकेशन आणि पेमेंट स्लिप आपली पीडीएफ फॉर्मॅट. ऑल डॉक्युमेंट आपली पीडीएफ फॉर्मॅट A4 साईज 500 KB पर्यंत पाहिजे हे साईज त्याची. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँड डिक्लेरेशनची गाईडलाईन दिलेली आहे. ओके. तर अशा पद्धतीची माहिती याचं अपडेट आलेली मित्रांनो चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. 6/8/2025 ते 26/8/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायचं. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशा नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.